कधी कधी बोलणं ही बुद्धिमत्ता नसते. जिथे शब्द अनर्थ करू शकतात तिथे मौन हेच सर्वात मोठं शस्त्र असतं. भगवान बुद्धांनी सांगितले आहे, शांत राहणं म्हणजे पळ काढणं नाही, तर स्वतःवर विजय मिळवणं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशा 3 प्रसंगांबद्दल ज्यावेळी मौन पाळणं हेच खऱ्या अर्थाने शहाणपणा असतो. पहिला प्रसंग, क्रोध आला असताना मौन. जेव्हा मौन क्रोधाने भरून जातं, वाणी कडू व्हायला लागते, त्या क्षणी बोललेला प्रत्येक शब्द बाणासारखा दुसऱ्याच्या हृदयावर जाऊन बसतो. भगवान बुद्ध म्हणतात, क्रोधाच्या क्षणी मौन पाळणं हीच सर्वात मोठी जीत आहे. कारण राग शांत झाला की आपल्यालाच कळतं आपण जे बोलणार होतो ते चुकीचं होतं. म्हणून लक्षात ठेवा, क्रोध आला की उत्तर देऊ नका, थोडा वेळ मौन ठेवा. दुसरा प्रसंग, अज्ञानी व्यक्तीसमोर. जिथे समोरची व्यक्ती तर्क ऐकायला तयार नाही, जिथे बुद्धीपेक्षा अहंकार बोलतो, तिथे वाद घालणं व्यर्थ आहे. बुद्ध म्हणतात, मूर्खाशी वाद घालणं म्हणजे आंधळ्याला रंग समजवण्यासारखा आहे. कारण तो ऐकण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी बोलत असतो. अशा वेळी मौन ठेवा, कारण तुमचं मौनच तुमची प्रगल्भता दाखवतं. तिसरा प्रसंग, अपमानाच्या वेळी. जेव्हा कोणी अपशब्द वापरतो, तिरस्कार करतो, तुमचं मन दुखावतो, तेव्हा उत्तर देण्याऐवजी मौन पाळा. बुद्ध म्हणतात, जो अपमान सहन करूनही शांत राहतो तो स्वतःच कर्म शुद्ध करतो आणि समोरच्याला त्याच्या कर्मावर सोडतो. कारण अपमान करणारा आपल्या कर्माचं फळ नक्की भोगतो. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती आत्मशक्ती आहे. लक्षात ठेवा, रागात मौन, मूर्खासमोर मौन, अपमानात मौन. हे 3 मौन तुमचं आयुष्य शांत, संतुलित आणि श्रेष्ठ बनवू शकते. मौन ही पलायनाची कला नाही तर आत्मविजयाची साधना आहे. जर बुद्धांचे हे विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर व्हिडिओला लाईक करा. असेच गहन जीवन बदलणारे विचार दररोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला सर्वात कठीण कोणत्या प्रसंगी मौन पाळायला लागतं.